हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. आज आहे संडे आणि लाडूचे पप्पा आहे घरी आणि इथं मी लाडूला खाऊ घालते दूध आणि बिस्किट. आणि आज आमचा व्लॉग शूट करणारा व्यक्ती आहे घरामध्ये. आज मस्तपैकी आपला व्लॉग शूट होगा. आता पूर्ण संडे कसा जातो बघा तुम्ही व्लॉग थ्रू. थांबू नये रे बा गाईज, दे का ते लाडू. सगळं नाश केलेला आहे. सगळा नाश केला माखनचोर. ए माखनचोर. इथं चतुर्थी असल्यामुळे मी खाते साबुदाणे आणि इथे कॉफी बनवलेली आहे. टेस्टी. तुमच्याकडे हिरव्या मिरचीचे साबुदाणे करता का? लाडूला किळस आले. लाडू वेळी हात धुवायला. माशा. आज माझ्या चतुर्थीचा उपवास आहे आणि इथे लाडूच्या पप्पाला बनते उसळची भाजी आणि चपाती. क्रीम बिस्किटची हालत. बोल ना तिला काहीतरी. लाडू नको बच्चा. के बा क्रीम बिस्किट असं क्रीम चाटून चाटून फेकायचं. काय करायचं सांगा. याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडे? सांगा मला. हे बा लाडू नुसते चादरीचे धागे खायला पाहिजे. आपण टिक टिक गोडा करू. कपडे घालून घे. बघ, चादरीचे परत त्या धागे दोऱ्यावर खायला पाहिजे. लाडू? फक्त 4 वाजले. 4 थांबते. असं राहतं आमच्या घरी संडेला. बघितलं, असं चालतं आमच्या घरी संडेला. पसारा आणि मेस इग्नोर करा. इतका पण नाहीये, कारण की एकदम बेटर आणि चांगली रूम आहे. नाहीतर याच्यापेक्षा जास्त मेस असतं. आणि इथे कपडे घालत नाही मॅडम. या वा वा, हे कांड मस्त. तर बघा हे बघा, हे दोघं पसारे घालणारे आणि कपडे कोणाला घ्यायचे नवीन नवीन? ये चल चल पटकन तयार होऊन घे. चल. लाडू अजिबात तयार होत नाही बघा. चल तयार हो पटापट एकदम. असंच त्रास देत राहते. मी पण आंघोळ केली, फ्रेश झाली आहे. थोडं ॲलोवेरा जेल लावलंय मस्तपैकी. सी, हा घाम नाही ऍक्च्युली, ॲलोवेरा जेल आहे त्याच्यामुळे तसं दिसतं. नाही घालू लाडू. 2 मिनिट. त्या दिवशी पप्पाकडे सांभाळायला दिलं तर बघा, हे बघ, हे बघ. पप्पा कसे लवून कपडे घालते बाबूला. हो झालं झालं झालं. आज आम्ही घालत आहे ऑफ शोल्डर, नाही डाऊन शोल्डर टॉप ना. बघ इकडे बाबू, बघ इकडे. सोना सोना आले बापले. हे रोज संडेच्या दिवशी असंच असतं. लाडूला खेळण्यामध्ये दिवस जातो. तिला टॉईज नाही पाहिजे. हे सगळे तिचे टॉईज आहे. तिथे पूर्ण बास्केट भरलेले आहे. बघितलं, ते नाही पाहिजे तिला. फक्त इथं पप्पा सोबत माझ्यासोबत खेळायचं राहतं. नखरे यांचे. केस विस विंचर. तिला टिक्का विक्का लाव. पप्पाची ड्युटी आज आहे ना बाबू. संडेला पप्पाची ड्युटी. केस विंचरून टिक्का लावून दे तिला. मी लाडूला बनवते हे रव्याची पेज. आता मस्तपैकी संध्याकाळ झाली, लाडू उठलेली. 6 वाजले. आता तिला रव्याची पेज बनवते मस्त एकदम टेस्टी. पेजमध्ये थोडंसं तूप आणि इथे मी थोडासा रवा इथे भाजून ठेवलेला होता. भाई साप रवा सांडला असता. असं मस्तपैकी रवा टाकलाय भाजायला. तुपात असा रवा भाजायचा. मस्त तुपात भाजला गेला का पेज मस्त बनते आणि बाळ पण आवडीने खातं. त्याच्यात मी दूध आणि पाणी थोडं मिक्स केलं आहे. आता प्रॉपर असं ते शिजू दिलं. त्याच्यामध्ये मग थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर हे मी ॲड करून घेते. इथं मीठ आहे, थोडं मीठ, साखर घेते. ही साखर आहे अर्धा चमच, 1 चमच मस्तपैकी. जोपर्यंत ते पाणी असं मिक्स होते तोपर्यंत असं हलवत राहायचं. आता आम्ही चाललो आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. मंदिरामध्ये फटाफट लाडूला खाऊ घालून रेडी होणार आणि मंदिरात जाणार आहे. फ्रेंड असं करते का मला सांगा. हे बा
तिला टॉईजने खेळवायचं विळवायचं सोडून हे बा हे दोघं पण इथं असे मोबाईल बघत बसले. पाहिलं एवढे टॉईज पडले तरी पण बघा बघा यांचे नखरे बघा. ऐकत नाही, सांगून काय उपयोग नाही, सांगायचं नाही, झटके येतात मग काय बोलायचं नाही. मंदिरात नैवेद्य चढवायला जायसाठी अशी सिंपल साडी घातली आणि आता आपण झाडावरचे गुलाब तोडून आणूया. आणि लाडू इथे मस्तपैकी रव्याची पेज खाती पप्पाच्या हाताने. दिसलं मोबाईल बघ. इथे मी गणपती बाप्पांसाठी एकदम फ्रेश आमच्या झाडाचे गुलाब तोडून घेतले आणि जास्वंदाचे फुलं पण तोडून घेतले. गणपती बाप्पाला जे जे फुलं आवडतात ते सगळं घेतले फ्रेश. आणि मी जास्त काही रेडी झाली नाही, हलकीशी साडी घातलेली आहे आणि असंच जाते, कारण की नाईट ड्रेसमध्ये जाणं मला तरी योग्य नाही वाटत आहे. कारण की व्लॉग पण चालू आहे माझा आणि नेहमीच काय नाईट ड्रेसमध्ये राहायचं, थोडंसं वेगळं काहीतरी. त्याच्यामुळे 5-10 मिनटासाठी साडी घातलेली. मी जास्त वेळ वेअर करून नाही ठेवू शकत आहे मी फॉर माय चतुर्थी. आज माझा उपवास होता. मी इथे ना गणपती बाप्पाच्या आवडतीचं फूल घेतलेले आहे 2. आज चतुर्थी आहे, त्यांना साबुदाणे नैवेद्याला थोडं पाणी, थोडं गुलाबाचे फुलं. आणि दिस इज अ इंडियन थिंग. खाली चिक्कल आहे म्हणून साडी खोसून घेतली. मेरा ब्लॉगर इधर आओ इधर, वीडियोग्राफर इधर आओ, जल्दी आओ. लाडू चल. आणि हा लाडू ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. लाडू जा जय जय बाप्पा कर ना, जा जय जय बाप्पा कर. लाडू ह्या ना इथं हे बघ इथं लिस्ट बी घेतलेली आहे खेळायला. आणि इथे लाडूच्या आजीचा व्हिडिओ कॉल चालू आहे. दिसले का? आई तुम्ही कधी येणार आहे सांगा. काम झालं का लगेच? सासरा एरोप्लेन पाठवेल, लगेच एरोप्लेन मध्ये बसली का किक मारली का आली घरी. हा ते दखनी लोक आहे का रे तिकडं? चालू करतो मी बोलते जाऊ. चतुर्थीचा उपवास सोडायला मस्तपैकी उसळची भाजी, डाळ, भात आणि चपात्या बनत आहे. आणि मी असा स्वयंपाक करता माझ्या डोक्यात विचार आला बरं का, की लाडू जर शाळेत जायला लागली आणि न्यू लाडूसाठी आयटम बनायला लागले तर लाडूची पप्पाची डब्याची लई मजा राहणार आहे. असंच रॅन्डम विचार आला. नाही बा तिला चपाती पाहिजे म्हणून. तर डाळ पोळी आहे आणि तर डाळ भात आहे. तिला तर डाळ भातच खायचंय बस, बाकी काहीच नाही. आम्हाला डाळ पोळी नकोच आम्हाला. म्हटलं चला लाडू तर जेवत बसलेली, आपण स्वयंपाक करून झालेला आहे. आपण जेवण करायला बसायच्या आधी सगळे भांडे फटाफट धुवून घेऊया. आणि ना मी जास्त म्हणजे भांडे भरवत नाही, तसं मी स्वयंपाक पण करते आणि जास्त भांडे याच्यातून काढ त्याच्यात टाक, त्याच्यातून काढ याच्यात टाक करत नाही. हे लाडूच्या पप्पानी चुरून घेतले आणि लाडू बघा कसा खेळतोय, उसळ नासवतोय. एकदम बदमाशगिरी चालू आहे. मस्तपैकी जेवायला आहे. चतुर्थीचा उपवास सुटलेला आहे फायनली, विदाऊट काय गोड न बनवता. बाबे नको ग असं ग. असं होता आजचा चतुर्थीचा दिवस. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये काय काय तुम्हाला टॉपिक्स बघायला आवडतील आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विथ PCOD PCOS. मी कसं काय कन्सिव्ह केलं, काय काय डाएट घेतला, काय ट्रीटमेंट घेतली आणि हे सगळं माझी प्रेग्नन्सी जर्नी. आणि माझ्या चॅनलला तुम्ही न्यू असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि न्यू नोटिफिकेशनसाठी न्यू व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल, न्यू नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन क्लिक करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सगळ्यांना गणपती बाप्पाचे खूप 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 सारे ब्लेसिंग्स माझ्याकडनं. थँक्यू सो मच.